माझं नाव सविता विवेक सुरडकर। आमची खूप वर्षापासून श्रद्धा आहे, 24-25 वर्षापासून। आणि गणपती जागृत आहे आमचा विघ्नहर्ता। तर ही गर्दी पाहून तुम्हाला लक्षात आलं असेल की सगळे लोक येतात, दर्शन करतात मनोभावे। आणि दरवर्षी गणेश जयंतीचा इथं भंडारा असतो। आमचा 12 जणीचा, 15-12 जणीचा काम असं नाही, सगळे सेवा करतात बस। 25 वर्षापासून अखंडपणे गणेश याग यज्ञ चालू आहे आणि दुसऱ्या दिवशी भंडाऱ्याचा कार्यक्रम असतो। भंडाऱ्याचा कार्यक्रम आणि 1000 मोदक हवन केलं जातं व्यवस्थित, म्हणजे ब्रह्मवर्ग वगैरे सर्वांचं जेवण भोजन। आणि दुसऱ्या दिवशी भंडारा असतो। जवळजवळ 700-800 लोक या ठिकाणी प्रसादासाठी अगदी भक्तिभावाने येतात सगळेजण। 25 वर्षापासूनची परंपरा आहे आमची। 11 भागवत झालेले, श्रीमद भागवत, देवी भागवत, रामायण, रामकथा, हे सगळं गोंदीकर महाराज, दत्ता महाराज गोंदीकर यांच्या प्रवचनातून आम्हाला एक कथेचं सौभाग्य लाभलेलं आहे सगळ्यांना। आणि भरपूर जणांनी त्याचा आनंद घेतलेला आहे। आणि असंच भंडाऱ्याचा सुद्धा तेव्हाही आम्ही नेहमी प्रसाद सगळ्यांना आयोजित करत असतो। आणि यासाठी आम्हाला सगळेजण भक्तगण मदतही करतात, आर्थिक, त्याच्यानंतर आपली अशी शारीरिक सगळीच मदत आम्हाला होते। त्यामुळे सगळ्यांच्या सहकार्याने आम्ही हे असे मोठे मोठे कार्यक्रम करू शकतो। आमच्या गणपतीचं वैशिष्ट्य पावन गणपती म्हणून केवळ औरंगाबाद नाही, अख्ख्या मराठवाड्यात फेमस झालेले। म्हणजे खूप लोकांचे ज्यांनी इथं नवस बोलले त्यांचे नवस पूर्ण झालेले। आम्हालाही याची कल्पना नव्हती। अनेक लोक येतात, ते म्हणतात आमचं हे काम झालं, आमचं अमुक हे झालं। काही लोक जीवघेण्या आजारातून उठलेत, इतका गणपती आमचा पावन आहे। म्हणजे आम्हालाही कल्पना नव्हती की एवढं आध्यात्मिक आणि गणपतीचं एवढं मोठं वैशिष्ट्य आहे। त्याच्यासाठी आम्हाला जास्तीत जास्त बोला वाटतं की खरोखर या गणपतीने इतक्या लोकांना काय काय दिलंय। या गणपतीमुळं सगळं आम्ही सुद्धा ह्या गणपतीमुळे टिकून आहोत आणि आम्हाला शेवटपर्यंत आम्हाला असंच टिकवावं ह्या गणपतीने, असं आपलं हे। आणि आमची अशी खासियत आहे की आम्ही अशी कोणी कोणाची वाट पाहत नाही। हा कार्यक्रम आमचा सगळा घरच्यांचा असतो, सगळेजण मिळून आम्ही करतो आणि सगळेजण मिळून हे करतो। आणि गणपती आमच्याकडनं सेवा करून घेतो, म्हणजे आम्ही कोण करणार, करून घेतो तो। आता गणेश जयंती असती, आता प्रत्येक चतुर्थी आहे, आम्ही रोज इथं सेवा घेतो। अथर्वशीष वगैरे म्हणतो, सगळ्या लेडीज मिळून, महिला मंडळाचा ग्रुप आहे आमचा। गणपती जो आहे आमचा हा याची प्रचिती खूप जणांना आलेली आहे। त्याच्यामुळे त्याचे नवस फेडण्यासाठी पण खूप जण दर चतुर्थीला काही ना काही प्रत्येकाचा नवस पूर्ण होतो। त्या निमित्ताने ते काही ना काही अन्नदानही करतात। कुणाची अशी इच्छा झाली की छोटेखानी आपल्याला करायचं तेही करतात। आणि प्रत्येक त्यांची वैयक्तिक जो नवस असतो ते फेडतात इथे। आणि याची प्रचिती खूप जणांना करतो, सगळेजण मिळून। त्यांना जर काही सहकार्य लागत असेल तर आमच्या वतीने आम्ही त्यांना सहकार्य करतो। खूप जणांचे नवस पूर्ण होतात। आमच्या इकडे ह्या गणपतीला नवस वगैरे जर केला तर सहजासहजी पटकन पूर्ण पण होतो। म्हणजे इथं प्रचिती मला खूपदा आलेली ह्याच्या आधी। अनुभव म्हणजे की एखाद्या ह्यांचं जॉबचं काम होतं, मुलाच्या बाबतीत शिक्षणाचं होतं, सगळी कामं माझी इथे व्यवस्थित पूर्ण झाली आणि लगेच इच्छा पूर्ण पण झाली माझी। माझं श्रद्धा अभिजित पालकर।